काय नाही राहिलेलं हो. आता काय सांगू तुम्हाला, आम्ही लहान होतो ना एवढे, आमचा बापूस रात्रीचा असं पान जरी कुठलं ना तरी काठीने मारायचा, सांगायचा तर रात्री झाडा झोपलेली असतात हो, हात काय हो लावायचा. पण आता कोण ऐकायला तयार नाही, सांगितलं तर उलट बोलतात. तू मोठा शहाणा, मला शिकवू नको. रात्री शिमग्याच्या टायमाला आट्यापाट्या खेळायचो हो आम्ही, होलीवर आट्यापाट्या खेळ खेळायचे, गोट्या खेळायचे. अशी जमीन खरडवलेली ना तर मनाचा खलू नको. तर आय साहेब आपली रात्री हात नसतो असा लावायचा, ती पण झोपलेली असते. मग आता ही रातभर मशीन चालतात ना, त्यांच्या आईशी बापसानी नाही काय ह्यांना सांगत केलं, सगळं ऐकलं ना की आता नको वाटतं खरोखर. मी म्हणतो आमच्या या नवीन पिढीने सांगायला हवं या सगळ्या बारक्या पोरांना. आणि मी तर म्हणजे ह्या पोरांनी पण डोलं भरून एकदा आजी आजोबांना बघून घ्या, डोलं भरून बघा, परत नाही बघायला भेटणार आहे आजी आजोबा. कारण पुढे नातीच राहणार नाही, प्रत्येकाला एक एक वर्ग आणि एक एक पोरगी करणार काय पुढे. नाती संपून जातील, सगळं संपून जाईल, पण आपल्या कोकणात आपली परंपरा रूढी सगळं आपल्या लक्षात राहायला हवं. म्हणून तरी आईशी वापसाकडनं सगळं शिकून घ्या, एवढंच सांगेल तुम्हाला, बाकी राहू दे.